माझं नाव कोमल. ही गोष्ट घडली तेव्हा मी विशीमध्ये होते. आमच्याच गावात राहणारा अमोल नावाचा एक मुलगा होता, ज्याच्यावर माझं मनापासून प्रेम होतं. आमचं गुपचूप अफेअर सुरू होतं. गावातल्या लोकांच्या नजरा टाळण्यासाठी आम्ही सहसा गावाबाहेर असलेल्या आमच्या शेतातल्या पडक्या कोपऱ्यात किंवा झाडी झुडपामध्ये भेटायचो. दुपारच्या वेळी शेतामध्ये कोणीही नसायचं, त्यामुळे तो वेळ आमच्यासाठी सुरक्षित असायचा. त्या दिवशी देखील तसंच झालं. कडक दुपारची वेळ होती. शेतामध्ये सामसूम होती आणि मी अमोलला भेटायला शेताच्या एका कोपऱ्यात, जिथे दाट झाडी आणि मकाचं उंच पीक होतं, तिथे गेले होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि भावनांच्या वेगात इतके वाहत गेलो की आम्हाला आजूबाजूच्या जगाचं काही भानच राहिलं नाही. आम्ही दोघं अत्यंत जवळीक साधत होतो. एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो. पण म्हणतात ना, चुकीच्या गोष्टी या कधीच लपत नाहीत. आम्ही दोघं त्या अवस्थेमध्ये असताना अचानक वाळलेल्या पानांचा आणि पावलांचा आवाज झाला. अमोल आणि मी दचकून बाजूला झालो. स्वतःचे कपडे सावरू लागलो. मी घाबरत घाबरत झाडी आडून पाहिलं तर समोर दुसरा कोणी नसून माझा आत्याचा मुलगा राहुल उभा होता. राहुलने आम्हाला त्या आक्षेपार्ह आणि खाजगी अवस्थेत रंगेहात पकडलं होतं. राहुलला समोर बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मनामध्ये आलं की आता सगळं संपलं. हा आता घरी जाऊन आई वडिलांना सगळं सांगणार आणि माझी गावामध्ये अब्रू जाणार. माझा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. अमोलही आता घाबरला होता. मी राहुलकडे हात जोडले आणि रडकुंडीला येऊन म्हणाले, राहुल, प्लीज कोणाला काही सांगू नकोस रे. घरी बाबांना जर कळलं तर ते मला जिवंत मारून टाकतील. आपली भाऊ बहिणीची अब्रू आहे, प्लीज हे गुपित ठेव. मला वाटलं होतं की राहुल मला रागवेल, समजावेल किंवा घरी सांगण्याची धमकी देईल. पण त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा राग नव्हता. तर उलट त्याच्या डोळ्यामध्ये एक अत्यंत घाणेरडी आणि विकृत चमक आली होती. तो आमच्या दोघांकडे वरून खाली पाहत अतिशय निर्लज्जपणे हसला. तो अमोलकडे बघून म्हणाला, अमोल, तू आता गुपचूप इथून निघून जा, नाहीतर मी आता गल्लीतल्या पोरांना गोळा करेन. अमोल घाबरून तिथून पळून गेला. आता शेतामध्ये फक्त मी आणि राहुल होतो. मी पुन्हा त्याच्यासमोर हात जोडले. पण राहुल 2 पावलं पुढे आला. त्याने अत्यंत घाणेरड्या नजरेने माझं शरीर न्याहाळलं आणि म्हणाला, बघ कोमल, मी घरी काही सांगणार नाही. तुझी अब्रू माझ्या हातामध्ये आहे. पण माझी एक अट आहे. तू अमोलला जे काही देत होतीस तेच सुख आता मलाही दे. मलाही तुझ्यासोबत ते सगळं करायचं आहे. जर तू मला हो म्हणालीस तर ते हे गुपित कायमचं आपल्या दोघांमध्येच राहील. नाहीतर आत्ता घरी जाऊन सगळ्यांना सांगतो की तू शेतामध्ये काय धंदे करत होतीस. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावरती काटा आला. जो माझा आत्याचा मुलगा होता, ज्याला मी भाऊ मानत होते, तो माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन माझ्या शरीराचा सौदा करायला निघाला होता. आता मला स्वतःची चीड आली की मी अमोलच्या प्रेमात पडून स्वतःला अशा परिस्थितीत आणून ठेवलं होतं, जिथे माझाच भाऊ माझ्याशी अशी नीच मागणी करत होता. माझ्या मनामध्ये प्रचंड भीती होती. पण त्याचवेळी एक प्रचंड संताप देखील निर्माण झाला. मला समजलं की जर मी आज याच्या दबावाखाली आले आणि याला हो म्हणाले तर हा आयुष्यभर मला ब्लॅकमेल करेल आणि माझं जगणं नरक करून टाकेल. मी 2 पावलं मागे सरकले आणि माझी सगळी ताकद एकत्र करून अत्यंत कडक आवाजात म्हणाले, राहुल, तुझी हिंमत कशी झाली हे बोलायची? तुला घरी सांगायचे ना? चल, आत्ता चल माझ्यासोबत घरी. मी स्वतः बाबांना सांगेन की मी काय केलं. पण तुझ्यासारख्या नीच आणि सख्ख्या बहिणीवर नजर ठेवणाऱ्या नराधमासमोर मी कधी झुकणार नाही. जेव्हा घरी मी बाबांना सांगेन की तू मला ब्लॅकमेल करत होतास, तेव्हा बाबा तुला सोडतील का? माझा तो रुद्र अवतार आणि ठामपणा बघून राहुलचा तो निर्लज्ज चेहरा एका क्षणामध्ये पडला. त्याला वाटलं होतं की मी भीतीने त्याच्या पाया पडेन आणि त्याची मागणी मान्य करेन. पण जेव्हा त्याला दिसलं की मी थेट घराची पायरी चढायला तयार आहे, तेव्हा त्याची स्वतःची हिंमत खचली. त्याला समजलं की जर हा विषय घरापर्यंत गेला तर त्याची देखील अब्रू वेशीवर टांगली जाईल. तो घाबरला आणि चाचरत म्हणाला,
ठीक आहे ठीक आहे, एवढं चिडायची गरज नाही. मी थट्टा करत होतो. मी कोणाला काही सांगणार नाही आणि एवढं बोलून तो घाईघाईने तिथून निघून गेला. त्या दिवशी शेतामधून घरी मी आले आणि खोलीत बसून खूप रडले. मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत होता, पण त्याहूनही जास्त नात्यामधील त्या विकृतीची चीड येत होती. त्यानंतर मी अमोलसोबत शेतात भेटणं पूर्णपणे बंद केलं आणि स्वतःला अशा प्रसंगापासून दूर ठेवलं. राहुलची पुन्हा कधी माझ्याकडे बघण्याची हिंमत झाली नाही. या घटनेने मला फार मोठा धडा शिकवला की भावनेच्या भरात आपण घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला अशा वळणावरती आणू शकतो जिथे आपलेच लोक आपले शत्रू बनतात. म्हणून आयुष्यात पाऊल टाकताना नेहमी शहाणपण जपलं पाहिजे. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.